कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या भीषण अपघातांच्या घटना घडल्या आहेत। पहिली घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पावशी येथे घडली। तुळसकर हॉटेलसमोर मुसळधार पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते। सावंतवाडीकडून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या एका कार चालकाचा साचलेल्या पाण्यामुळे वाहनावरील ताबा सुटला आणि कारचा भीषण अपघात झाला। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। महामार्गावरील खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे अपघातांचा धोका वाढल्याने स्थानिकांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। दरम्यान दुसरी घटना रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील बोरघर येथे घडली। मुंबईहून खेडच्या दिशेने येणाऱ्या एर्टिगा कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याबाहेर जाऊन भीषण अपघात झाला। या अपघातात कारमधील 5 जण जखमी झाले असून त्यांच्यावर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, 108 रुग्णवाहिका सेवा आणि जय हिंद रुग्णवाहिका सेवेचे पथक घटनास्थळी दाखल झाले। जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या दोन्ही घटनांचा पुढील तपास संबंधित पोलीस करत आहेत। मुसळधार पाऊस, रस्त्यांवरील खड्डे आणि साचलेले पाणी यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील प्रवास धोकादायक बनला असून वाहन चालकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे।